पवारांची गटनेतेपदी आता निवड झाली आणि संध्याकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही आताची सगळ्यात मोठी बातमी आणि आता वेगवान अशा हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली आहे। अजित पवार यांच्या पश्चात आता सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा असेल। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, राष्ट्रवादीमध्ये आणखी काय हालचाली? एकेला आपण पाहतो की गटनेते पदासाठी जी बैठक आमदारांची बोलावण्यात आलेली होती ती बैठक आता जवळपास संपलेली आहे आणि पहिल्यांदा बैठकीला सगळे आमदार उपस्थित झाल्यानंतर गटनेते पदाचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दलचा जो काही प्रस्ताव शोकप्रस्ताव असतो तो मांडण्यात आला आणि त्यानंतर त्या प्रस्तावानंतर लगेचच गटनेते पदाच्या नियुक्तीसाठी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातला प्रस्ताव हा दिलीप वळसे पाटलांनी मांडला आणि आता छगन भुजबळांनी त्याला अनुमोदन दिल्यानंतर बहुमतानं हा प्रस्ताव जो आहे तो मंजूर झालेला आहे। पक्षाच्या वतीनं गटनेतेपदी सुनेत्रा पवारांना नियुक्त केल्याबाबतचे जे काही पत्र आहे ते आता विधानसभा अध्यक्षांकडे दिलं जाईल, तशा पद्धतीची नोंद होईल आणि त्यानंतर लगेचच खासदारकीचा राजीनामा राज्यसभेच्या सुनेत्रा पवार यांच्याकडनं दिला जाईल आणि संध्याकाळी 5 वाजता लोकभवन येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती सुनेत्रा पवार घेणार आहे, तशा पद्धतीची तिकडे तयारी करण्यात आलेली आहे। मात्र राष्ट्रीय अध्यक्षपदाचं नक्कीच राष्ट्रीय अध्यक्ष नेमका कोण होणार याकडे लक्ष असेल। अर्थात सुनेत्रा पवार यांच्याकडेच ती जबाबदारी दिली जाईल। सुनेत्रा पवारांकडनं राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी आता राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। सुनेत्रा पवारांची एकमतानं निवड झालेली आहे। सुनेत्रा पवारांकडनं खासदारकीचा राजीनामा देण्यात आलाय। सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार होत्या आणि त्यांनी याचा राजीनामा दिलेला आहे। राज्यसभेच्या या खासदारकीसाठी पार्थ पवार देखील इच्छुक असल्याचं कळतं। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांकडनं राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्यात आला। त्यानंतर आता सुनेत्रा पवार सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, विषयाने आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीमध्ये विधिमंडळामध्ये आता जी थोड्या वेळापूर्वी पार पडली तिथं गटनेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची बहुमताने निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा आता दिलेला आहे आणि संध्याकाळी 5 वाजताच्या शपथविधीची तयारी जी लोकभवन येथे पार पडली आहे त्यानुसार सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ज्या आहेत त्या म्हणून शपथ घेतील आणि त्यानंतर तशा पद्धतीची तयारी जी आहे ती सुद्धा लोकभवन येथे पार पडण्यात आलेली आहे। मात्र राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे दिली जाईल, कारण अजित पवार जे उपमुख्यमंत्री होते ते विधिमंडळामध्ये गटनेते होते आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे होती। मात्र आता त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी या सुनेत्रा पवार यांना आता पक्षाने गटनेत्या म्हणून निवड केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडेच दिलं गेलं आहे। त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्ष पद सुद्धा हे त्यांच्याकडेच दिलं जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि तशा पद्धतीचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याचबरोबर सगळ्या आमदारांची बोलून घेतल्याचं कळतं आहे आणि त्याची अधिकृत घोषणा सुद्धा थोड्या वेळामध्ये होईल। मात्र सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे तिथे रिक्त होणारी जी जागा आहे ती सुद्धा राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये आहे आणि त्या जागी पार्थ पवार ही इच्छुक असल्याचं कळतंय। ज्या काही प्राथमिक चर्चा पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या होत्या किंवा पक्षाच्या नेत्यांनी जी काही चर्चा केलेली होती त्याच वेळेला पार्थ पवार यांनी सुद्धा राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवलेली होती आणि तशा पद्धतीनं पार्थ पवार यांना सुद्धा राज्यसभेवरती पाठवलं जाईल यावरती जवळपास आता शिक्कामोर्तब झालेला आहे। फक्त अधिकृत पक्षाच्या वतीनं तशा पद्धतीची घोषणा कधीपर्यंत केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे संध्याकाळी 5 वाजता लोकभवन येथे सुनेत्रा पवार या शपथ घेतील आणि आत्ताच त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याचं कळतंय। ही बैठक जवळपास आता संपलेली आहे। मात्र बैठकीमध्ये रात्री अचानकपणे सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये बोलावण्यात आलेलं होतं। सुनेत्रा पवार या सुद्धा बारामतीवरून निघालेल्या होत्या आणि आजच त्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पक्षाच्या वतीनं पार पडल्या जात आहेत। अजितदादा यांच्या जागी सर्व कारभार जो आहे येत्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून चालवलं जाईल। पक्षाच्या सगळी महत्वाची जी काही दोर आहेत ते सुद्धा आता सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यात आलेले आहेत। मात्र या सगळी प्रक्रिया पार पडत असताना कुठेतरी त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत याची कल्पना सुद्धा शरद पवार यांना नव्हती आणि त्याच्या पद्धतीची माहिती त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेली होती आणि त्यानंतर लगेचच पार्थ पवार हे बारामती येथे शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ठिकाणी गेले। सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यांना याबाबतची माहिती दिल्याचं कळतं आहे। मात्र सुनेत्रा पवार यांना या सगळ्या प्रक्रियेमधून जात असताना त्यांना तातडीने मुंबईमध्ये बोलावणं असो किंवा इतर
जी काही चर्चा आहे ती 3 दिवसामध्येच अजित पवार यांच्या गेल्यानंतर पहिल्या 3 ते 4 दिवसामध्ये ज्या काही चर्चा राजकीय हालचाली पक्षाच्या वतीनं पार पडल्या जात होत्या त्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं असो किंवा इतर सगळ्या भेटीगाठीमधून महत्वाचे हे सगळे निर्णय घेणं असो, या सगळ्यापासून शरद पवार स्वतः अनभिज्ञ होते की काय असा जो काही सवाल आहे तो त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निर्माण झालेला होता. त्यामुळे येत्या काळामध्ये हा दोन्ही पक्षामध्ये किंवा पवार कुटुंबातील जो काही जे काही गैरसमज आहेत किंवा ज्या पद्धतीच्या घडामोडी समोर येत आहेत त्या कशा पद्धतीनं सुटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अखेर सुनेत्रा पवार या गटनेत्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी शपथ घेणार आहेत. यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. तशा पद्धतीची सगळी तयारी ही करण्यात आली आणि जी काही कागदोपत्री प्रक्रिया असेल किंवा ज्या काही प्रोसिजर असतील ती सुद्धा आता पक्षाच्या वतीनं पार पाडण्यात आलेली आहे. गटनेत्या म्हणून नियुक्त झाल्यानंतर तशा पद्धतीची माहिती विधानसभा अध्यक्षांना द्यावी लागते आणि ती माहिती सुद्धा आता आजच पक्षाच्या वतीनं ताबडतोब दिली जाईल. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्रीपद होण्यासाठी आणि गटनेत्या म्हणून नियुक्त झाल्यानंतर विधिमंडळामध्ये बसण्यासाठी 2 महत्वाचे टप्पे पार पाडावे लागतात. ते म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा, दुसरं आज त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे 6 महिन्याचा कालावधी असणार आहे तो म्हणजे विधिमंडळामध्ये निवडून जाण्याचा आणि त्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार जिथून आमदार झालेले होते तिथून त्यांना निवडून यावं लागेल. मात्र ही सुद्धा निवड बिनविरोध होईल असं काहीसं चित्र जे आहे ते सध्या तरी राज्यातल्या एकूणच राजकीय घडामोडीमधून पाहायला मिळतंय. कारण अजित पवार यांच्या अकाली जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसलेला होता. त्यावरती महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली होती आणि आता त्यांच्या विधानसभा मतदारसंघामधून सुनेत्रा पवार यात आमदार होतील आणि आता त्या आमदार होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या काळामध्ये जेव्हा ही पोटनिवडणूक जाहीर होईल, निवडणूक आयोगाकडे या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लागलीच सुनेत्रा पवार कदाचित त्याच्यामध्ये बिनविरोध होतील असं काहीसं चित्र सध्या तरी पाहायला मिळतं आहे. मात्र संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. मात्र या शपथविधीच्या सोहळ्याला खरं तर सोहळा याला म्हणता येणार नाही, शपथविधी हा होतोय. मात्र पवार कुटुंबियावरती असलेल्या दुःखाचा प्रसंग पाहता आणि महाराष्ट्राचं सध्याचं वातावरण पाहता हा याला सोहळा म्हणू शकत नाही आपण. मात्र सुनेत्रा पवार अखेर उपमुख्यमंत्री होत आहेत आणि संध्याकाळी हा शपथविधी पार पडतो आहे. मात्र सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्या व्यतिरिक्त म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या व्यतिरिक्त या पक्षाच्या व्यतिरिक्त शरद पवार गटाच्या पक्षातील काही नेते किंवा त्यांच्या कुटुंबातील त्यांचे स्वतः या शपथविधीला उपस्थित राहतात का असे अनेक प्रश्न विचारले जात होते. मात्र शरद पवार